घडी घडी काळ वाटायाची पाहे घडी घडी काळ वाटायाची पाहे घडी घडी काळ याची पाहे घडी घडी काळ वाटायाची पाहे अजून किती प्राप्त झालाय. महाराज म्हणतात अजून किती आहे अवकाश आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. दादा एक ना एक दिवस आपण या ठिकाणाहून जाणार आहे. अरे हा जन्म आपल्याला असं मिळालाय. आंधळा व्यक्ती माहितीये आंधळ्याच्या टाळीत जसा कावळा सापडतो ना तसा नरद्या आपल्याला सापडलाय. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे या जन्माचं सार्थक करून घेतलं पाहिजे. महाराज काय सांगतात अजून घडी घडी काळ पाहिजे की आपल्याला एक ना एक दिवस या ठिकाणावर जायचंय. मग त्याकरता कर्म फार महत्वाचं आहे. आणि त्या कर्माला जर धरलं आणि राजांनी एकच सांगितलं बरं का छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच सांगितलं होतं की जीवनामध्ये जर एक गोष्ट जर व्यवस्थित ठेवली तर आपल्याला कोणाची पाया पडण्याची वेळ येत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे काय कर्म. महाराजांनी ते आणि तुकोबाराय जेव्हा तुकोबारायच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज यायचे तेव्हा ते कीर्तनात नेहमी विषय काय असायचा कर्म आणि मोक्ष. या दोन गोष्टीचा निमित्त ते संवाद करायचे. या दोन गोष्टीचा संवाद चालू असताना तुकोबाराय नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगायचे की जीवन जर जगत असाल तर जीवनामध्ये काय प्रामुख्याने महत्वाचं जर असेल ते कर्म. आणि या कर्मातून आणि माणसं महाराज कर्माला महत्वाचं ठरतीच नाही. मग त्याकरता काय माणसाचं काय आडवं काय येतं तर माणसाचा अहंकार आडवा येतो. काय झालं आता आम्हाला पारनेर तालुका जवळ आहे तुम्हाला बरोबर ना. बाँड्रीवर येता तुम्ही बरोबर ना. बाँड्री म्हणजे पाकिस्तानच्या नाही बरं हा जवळ येता तुम्ही पारनेरच्या बाँड्रीवर येता. हा पारनेर काय नाही कुत्रय परत नको म्हणायला महाराजाच्या कीर्तनाला कुत्र पण नव्हतं. हा तर ती बाँड्रीवरून एक 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाठ करून एक विद्वान पंडित इकडे आपल्या वरुंडी गावाला येऊ लागले. आणि आमच्या बाबाजी दादांसारखं बरोबर ना हा भागवत दादांसारखं एक व्यक्ती म्हणजे तुम्ही नाही बरं का दुसरं होतं नाही तर व्हायचा गोळ. हा ते एक व्यक्ती आऊत हाकीत होतं बरं का. आऊत हाकीत असताना त्या विद्वान पंडित दिवसा कंदील लावून चालला होता. या बाबांनी बघितलं अरे काका तर दिवसा कंदील लावून चालले. हाक मारली ओ काका तुमचा कंदील चालू राहिलाय. जर कंदील जर चालू राहिला तर त्याच्यात काय वाटतं ते राखेल ग्रासलेट संपून जाईल. अशा वेळेस तुमची पंचायत व्हायची. आणि मग हे पळत पळत गेले. तू आताच घातलेलं होतं तू आता आकडलं पळत पळत काका जवळ गेले. कोण ते शेतकरी आऊत हाकीत होते. पळत पळत गेले आणि काका म्हटले तुमचा कंदील चालू राहिला. अहंकार सांगतो बरं ऐका. पळत पळत गेले काका तुमचा कंदील चालू राहिलाय. जर कंदील जर चालू राहिलाय तर संध्याकाळची पंचायत व्हायची. काका म्हटले बालका तुम्हाला ओळखलं नाही. अरे मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाठ करून येतोय. मला जर एखादा प्रश्न विचारला जर त्या प्रश्नाचं जर उत्तर देता आलं नाही तरच मी तो कंदील विझवतो अन्यथा विझवत नाही. असं म्हटल्यानंतर ते का शेतकरी म्हटलं 2 मिनिटं थांबा. ते पळत पळत गेलं आणि ते आऊत हाकीत होतं ना ते कासर जरा आखडून घेतला होता. ते काय त्याला काय म्हणतात ते रुमण. हा त्या रुमण्याला बैल बांधली होती. ती रुमण्याची बैल सोडली आणि खाली काय असतं फराट ना फरट्याला बैल आणखीन आकडून बांधून टाकली. रुमणं काढून घेतलं खांद्यावर घेतलं आणि पळत पळत त्या काका जवळ आले. काका तुम्हाला प्रश्नच विचारायचा ना विचारतो प्रश्न. जर प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर तुम्हाला कंदील
थोडीच व्हावं लागेल. काका म्हटले हा प्रश्न विचार. मग याने विचारला, काका मी आणलंय याला काय म्हणतात? काका म्हटले रुग्ण म्हणतात. मग काका सांगा, हे मी तुम्हाला हाणलं तर हे तुम्हाला कुठं लागल? काका म्हटला पाठ सांगावा तर पोटऱ्या आणाय बसलाय, पोटऱ्या सांगावा तर नडग्या आणाय बसलाय. काका म्हटलाय बघ भाऊ, माझ्याशी काय तंटा करू नको, आता कंदील विजवतो. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला तुका म्हणे वाया गेला, दे हा. म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. हे गेला तुका. महाराज सांगतात की अहंकार झाल्यानंतर व्हायला जावं, आणि म्हणून महाराज अहंकार नकोय जीवनामध्ये. जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर महाराज म्हणतात अहंकार नको. आणि मग महाराज जर या जीवनरूपी नौकेतून जर पुढे जायचं तर ऐका, या जीवनामध्ये महत्वाचं काय असेल तर ते कर्म. आणि महाराज जीवन जगत असताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या देवाच्या शरणाला जाणं महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते विन जीवा सुख नये. आणि मग जर त्या देवापर्यंत जायचं तर देवापर्यंत जाण्याचं एकमेव साधन आहे हरी प्राप्तीसी पाय धरावे आमदारांचे पाय, असं सांगितले. संतांचे पाय एकंदरीत एक सर्व सुख संतांजवळ आहे. संतांजवळ किती सुख आहे ना, याचं कोणी मोजमापच करू शकत नाही. तू का म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घे, एवढं सुख संतांजवळ आहे. आणि मग महाराज त्या देवापर्यंत जायचं, संतांजवळ सुख आहे. मग ते संतच आपल्याला त्या देवापर्यंत पोहोचवतात. आणि मग त्याकरता आपल्याला उपकाराची फार मोठी गरज असते. या जगतामध्ये मी सांगून जाईल, आपल्या या महाराष्ट्रामधले तर प्रामुख्याने सांगून जाईल, या महाराष्ट्रामध्ये 3 माता होऊन गेल्या. त्या मातेंची या मानवी जीवनावर फार मोठे उपकार आहेत. ऐका, पहिली माता ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, बरोबर. दुसरी माता आपण काकडा म्हणणारी मंडळ आहे, जाणकार मंडळी आहात. मदालसा मातेचं नावाचं प्रकरण काकड्यामध्ये आहे. सांगितलं, हा देह नाशिवंत पुत्राचा बाजार परिचर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बाधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा पर्यंते मदालसा, जो जोरी बाळा पर्यंते मदालसा. काकड्यामध्ये सांगितलं की बाळा, हा देह नासकाय कुचकाय एक दिवस जाणार आहे, ह्या देहाचा काय विचार करू नको. पहिली माता मी सांगितलं जन्म देणारी आई, आणि दुसरी माता मदालसा. पहिली मातेचे काय उपकार असतात ऐका. जन्म दिला आई मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला. ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. आणि तिसरी माता सांगून जाईल, आपल्या जुन्नर तालुक्यात त्या मातेने ज्या का पुत्राला जन्म दिला, ती माता म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. ऐका, अरे कोई सांप के कोख से पैदा होता है, कोई बाप के कोख से पैदा होता है, लेकिन जिजाऊ माँसाहेब ऐसी माँ थी यारो, उसने बापों का बाप पैदा किया था, बापों का बाप पैदा किया था.
मातीचे उपकार माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला तो बापाचा बाप राजचोबा जन्मला तो बापाचा बाप राजचोबा जन्मला हे त्याच्या तलवारीची धार त्याच्या तलवारीची धार त्याच्या तलवारीची धार कशी मोत्याची झालर कशी मोत्याची झालर हे जशी मोत्याची झालर जशी मोत्याची झालर हे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला छत्रपती शिवाजी महाराज की तो बापाचा बाप राजचोबा बापाचा बाप तो बापाचा बाप राजचोबा जन्मला तो बापाचा बाप त्या मातीचे उपकार आहे आणि म्हणून आपण हे कीर्तन प्रवचन श्रवण करतोय ऐका जिजामासाहेब कदाचित जर तुम्ही जन्माला आल्या नसत्या अहो बाटल्या असत्या आमच्या मुलीवाळी जमासाहेब कदाचित जर तुम्ही जन्माला आल्या नसत्या बाटल्या असत्या आमच्या मुलीवाळी नसते राहिले कुंकू कपाळी जमासाहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर नसती राहिली अंगणी तुळस नसती राहिली मंदिरावरती कळस जमासाहेब शेवटचं सांगतो ऐका जमासाहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते आणि एक जर छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर आज आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण करत नसतो कुठेतरी नमाज पडत असतो हे उपकार फक्त त्या मातेचेच आहे ऐका आणि म्हणून त्या राजाचे सुद्धा काय उपकार ऐका आता पुरुष मंडळी आणि महिला मंडळ आज आपण या ठिकाणी त्या राजांचा कार्यक्रम आयोजित केलाय मग म्हटल्यानंतर आपण काहीतरी या ठिकाणी त्या राजाची भक्ती केली पाहिजे बरोबर का नाही हा भागवत दादा आपण त्या देवाचं काहीतरी त्या आपण देवच मानतो ना त्याला तो माझा जाणता राजा देवच आहे ना आणि म्हणून 33 कोटी देवांच्या मंदिरावर ज्यानं राज्य केलं ज्याच्यामुळे मंदिरात टिकली त्या राजाचं आपण भजन केलं पाहिजे चला महिला मंडळ आणि पुरुष मंडळ तुमच्या गावामध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीशी माझं काय घेणं देणं नाही पण आज माझ्या कीर्तनामध्ये निवडणूक होणार म्हणजे अशी निवडणूक होणार महिला मंडळ तुम्हाला जरी 50% आरक्षण दिलं तरी आज आमची पुरुष मंडळी किती टक्के आरक्षण मिळवतात आज माझ्या कीर्तनातून सिद्ध तरुण मंडळी आपला आवाज असा निघला पाहिजे यांनी जरी किती आरक्षण घेतलं तरी यांच्या आरक्षणाचा काही फायदा झाला नाही पाहिजे हा तुम्ही जरा असं करून घ्या तोपर्यंत महिला मंडळ तुम्ही तयार हा एक टाळ वाजेल एक पखवाज वाजेल हा टाळी वाजवायची लगेच नाही थांबा मी म्हणाल तेव्हा टाळी वाजवायची देशासाठी पर्वण केली तनाची म्हणा देशासाठी पर्वण केली तनाची मोठ्याने म्हणा आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची आता यांचं जरा मत कमी पडले तुम्ही पहा देशासाठी पर्वण केली तनाची देशासाठी पर्वण केली तनाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची जितीन वाढला तू शिवराया याला मतच नाही जितीन वाढला तू शिवराया जितीन वाढला तो शिवराया भल्या भल्यांना दावीला बाणा भल्या भल्यांना दावीला बाणा ए मस्ती जिरवली त्या बदल खानाची त्या बदल खाना मस्ती जिरवली त्या
आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. थोर आपुले कर्तव्य जाण, थोर आपुले कर्तव्य जाण, परनारीला बहीण मानून, परनारीला बहीण मानून बोळवण केली सुभेदाराच्या सुनाची, बोळवण केली सुभेदाराच्या सुनाची. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, देशासाठी बळवण केली तनाची, देशासाठी बळवण केली तनाची. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. खऱ्या अर्थानं तुमची पुरुष मंडळी निवडून आली. आता खरं हे काय झालं, पुरुष मंडळी ऐकूनच द्या ना तुम्हाला मी काय म्हणतोय. हा, खऱ्या अर्थानं पुरुषांना जास्त मतं पडली, पण तरी यांना एक चान्स देऊ आपण, एक चान्स अजून देऊ. हा, ते भजन गेल्यानंतर आता खरं सांगा, हे भजन केल्यानंतर तुम्हाला घरची आठवण झाली का? झाली का? झाली. त्या देवाच्या चरणापर्यंत गेलो का नाही आपण? गेलो का नाही? हा, मग एक सांगा, परमार्थ हे महाडण जोडी देवाचे चरण. आणि मग ते भजन केल्यानंतर महाराज त्या देवाच्या चरणापर्यंत जाता येत महाराज. परंतु ते आता तुम्ही, तुमचा तरी काय दोष राहिला. आता ते नवीन सुनबाई आता पहाटे किती वाजता उठतात? रामकृष्ण, त्याने डायरेक्ट 10 वाजता सांगितलं बघ. साला वय. आणि जुन्या ती कुंकवाली, मोठ्या कुंकवाली आजी, तुम्ही किती वाजता उठवायचे? 4 वाजता उठायचे, बरोबर ना? आताच्या नवीन सुनबायानो, आता खरं नावासहित मला माहिती नाही तर कीर्तनात नाव घेणं आता. हा, तुम्ही किती वाजता उठता आता? 8 वाजता उठता, खरं बोला. हा, 8 वाजता उठल्यानंतर काय तुम्ही जाता घेता का? घेता का? जात नाही घेत. मग काय घेता? मोबाईल. हा, मोबाईल घेता. मोबाईल जात जात घेत. त्याने उत्तर अगदी समर्पक दिलं बरं का. ती जात राहिलं नाही. आणि महाराज ते जात राहिलं नाही. पूर्वी त्या महिला 4 वाजता, बरं काय, तुमच्या काळात ती 4 वाजता महिला मंडळ उठायची आणि किती गोड म्हणायची. सुंदर माझी जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठल, असं म्हणायचे का नाही? हा, आता हा महिला मंडळ तुम्ही मागाशी जरी पडले असाल मताने, तरी आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा चान्स बरं का. आता तुम्ही असं करून घ्या ना, असं करून घ्या जरा. हा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, क्या बात आहे. हा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ते मागचे काही म्हणत नाही, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. जीव शिवजोनी खुंटे ग प्रपंचाचे लेटे ग, लावणी पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझी जाते ग फिरते बहुत, सुंदर माझी जाते ग
विठ्ठला गोव्या गाऊ गोकुळे तू ये रे बा विठ्ठला ते जात राहिलं नाही महाराज असं प्रसंग सांगून जातो मला परत आपल्या मुद्द्याकडे यायचं ऐका आता ते जातं राहिलं नाही आम्ही मुक्कामाला पांडू शेठ बरं का त्याच्यामुळं बरं का दादा आम्ही त्याच्यामुळे ती गाडी घेऊन टाकली 4 व्हीलर काय झालं आम्ही एक दिवस असंच कीर्तनाला आता उद्या मला त्या मावळपट्ट्यात जायचंय परंतु गावाचं नाव नाही सांगत ऐका हा त्या गावामध्ये कीर्तनाला गेलो नवीन सुनबाईनं अगदी जातं घेतलं आता नवीन सुनबाईला एकतर जातं विचारलं की ती सुनबाई काय म्हणते व्हॉट इज दिस जातं ते जातं राहिलं नाही आणि तिला विचारलं का ती जातं सांगता येत नाही सुरेश शेठ बरं का भागवत दादा त्यांना मी विचारलं बरं का आणि त्या ठिकाणी मुक्कामाला थांबलो आता आमचे बाळासाहेब महाराज होते आमचे समाधान महाराज आमच्या सोबत होते आणि तुमच्याकडे ते पांघरायला काय म्हणतात दादा पांघरायला काय म्हणतात हा गोदडी आमचं तुमचं काय एकच आहे ती गोदडी घेतली आम्ही पांघरायला आणि त्या मावळपट्ट्यात आम्ही गेलो आणि गेल्यानंतर महाराज गोदडी घेतली सकाळची वेळ होती पहाटे 8 वाजता ती एक सुनबाई उठली आता रात्री 9 ते 11 कीर्तन होतं आम्ही पण लेट थोडं उठलो आणि महाराज 8 वाजता त्या सुनबाईनं जातं घेतलं आणि काय म्हणते ऐका पहाटीच्या पाऱ्यामध्ये आम्ही गोदडी झोपलो तर का 8 वाजता पहाटीच्या पाऱ्यामध्ये बरं का मावशी ऐका जात वाज वांगा वांगा ग सई बाई ग बाई जात वाज वांगा 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 ग वांगा ग वांगा पुढं काय म्हणते आम्ही ऐका बरं का पुढं झोपलो तो गोदडी महाराज त्या दिवशी गाडी घेऊन टाकली जात वाज वांगा वांगा उठ रे गोदडीतल्या स्वांगा रे म्हटलं रामकृष्ण हरी त्या दिवशी महाराज गाडी घेऊन टाकली म्हटलं लोक कशी इज्जत काढतात हा ते जात राहिलं नाही महाराज त्या भजनाने त्या देवाच्या चरणापर्यंत जाता येत फक्त ते भजन आपण केलं पाहिजे कारण की महाराज त्या भजनाने आपण त्या देवापर्यंत जातो परंतु ते आता काही लोक म्हणतात महाराज आम्ही त्याकरता इतकं प्रयत्न करतो महाराज आम्ही आमचा संसार सोडून देतोय सगळं करतोय आम्ही एका दिवशी दूध काढायचं सोडून या ठिकाणी परमार्थ करण्याकरता येतोय परंतु आम्हाला तो देव का भेटत नाही याचं उत्तर असं आहे अरे योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुळशी हा मग तो आम्हाला कसा सापडेल महाराज लोकांचे काय काय प्रश्न असे असतात आता महाराज काय काय ठिकाणी असे अनुभव पाहायला मिळतात तुमच्याकडे कीर्तनाला आल्यावर पैसे ठेवतात का महाराजांसमोर ठेवतात किंवा नाही मग आजपासून सुरू करा 2000 500 200 अशाच्या नोटा समोर ठेवा आणि महिला मंडळ तुम्ही पण तुकोबराय म्हणतात ना सोने रुपया आम्हा मृत्तिके समान कशाप्रमाणे ते मातीप्रमाणे कशाप्रमाणे सोनं मातीप्रमाणे मग एक काम करा कीर्तन संपलं की इथं काढून ठेवा मग कीर्तन संपल्यानंतर आम्हा सगळ्यांना घेऊन जाता येईल हा महाराज असं एक नवीन जोडपं लग्न झालेलं 2 वर्ष ते माझ्या पाया पडण्याकरता आलं बरं का आणि काय लोक कसे प्रश्न विचारतील सांगता नाही ते सांगतो मी तुम्हाला पाया पडण्याकरता आलं महाराज हे घ्या 2000 रुपये ते दिसले का हाच कोट होता लगेच महाराज ते 2000 रुपये मी खिशात घातले ती गुलाबी कलरची नोट म्हणजे 2000 ना हा ते खिशात घातले ते खिशात घातले आणि ते महाराज त्यांनी पाया पडून निघून जावं का नाही इकडून नवरा आणि इकडून बायको बसल्यानंतर महाराज मी ते कार्ड द्यायच्या गडबडीत मला काय समजा मी म्हणतोय माझ्या भोवती काहीतरी अडचण आहे मच्छिंद्र दादा असं म्हटलं आणि महाराज ते निघून काय जायना पण त्यांना म्हटलं मग 2 मिनिटं झाली त्यांना म्हटलं तुमचं काय राहिलंय का नाही ती म्हटले महाराज तुमच्या पाया पडायचं राहिलं म्हटलं मग पडा ना नाही महाराज तुमच्यावर माऊलीची कृपा आहे पाया पडू द्या म्हटले पडा पाया पडले ते आणि परत इकडून नवरा आणि इकडून बायको ते काय माझा पिछा सोडी ना इकडून नवरा इकडून बायको परत बसले मग म्हटलं आता तुमचं परत काय राहिलं का नाही महाराज म्हटले जय हरी म्हटलं जय हरी महाराज तिकडून बसली ती माझी बायको म्हटलं बरं म्हटलं काय अडचण नाही म्हटले महाराज लग्न होऊन 2 वर्ष झाले किती वर्ष 2 वर्ष झालेत मग महाराज लग्न होऊन 2 वर्ष झालेत मी तुम्हाला किती रुपये दिले 2000 रुपये दिले म्हटलं बरं काय अडचण नाही म्हटले महाराज मग मी तुम्हाला 2000 रुपये दिलेत म्हटलं बरं काय अडचण नाही मग म्हटले महाराज एक सांगा ना माझी बायकोला 8 महिने झाले किती महिने 8 महिने मग सांगा ना महाराज काय होईल आता मी मनातल्या मनात विचार केला मला जर असं काही कळत असतं तर मी काय गाव मुंबईला फिरलो असतो आता उद्या मला 150 किलोमीटर लांब जायचे मी काय अशी धंदे चालू केले असते म्हटलं त्याला हुशार होतो सर का सांगितलं मग मी हुशार होतो सांगितलं त्याला म्हटलं मुलगाच होणार
ते म्हटलं महाराज काय हुशार आहे तुम्ही, माझ्या प्रश्नाचं उत्तर अगदी गोड दिलं, बरोबर दिलं. म्हटलं 1000 वसूल झाले माझे. म्हटले पण अजून 1000 रुपये राहिले. म्हटलं काय राहिले? म्हटलं मग सांग. 1000 रुपये आता राहिलेत म्हटल्यानंतर विचार. तो म्हटलं महाराज पहिल्या प्रश्नाचं अगदी गोड उत्तर दिलं, पण दुसरा प्रश्न असा आहे. म्हटले महाराज मुलगा नाही झाल्यावर काय होईल बरं? आता एकूणच नव्हतं, पाहण्यातही आलं नाही आणि ऐकण्यातही आलं नाही. मग मी अंदाज 25 उत्तर ठोकून दिलं. मी म्हटलं मुलगा नाही झाल्यावर मुलगी नक्की होणार, मुलगी नाही झाल्यावर दुसरं काय होईल का? मला असे लोक काही प्रश्न विचारतात बघा. याला प्रमाणे नाथाच्या घरची उलटीचं खून पाण्याशी मोठी. आणि म्हणून आपलं जर कल्याण करून घ्यायचंय तर तुकोबराय म्हणतात की त्या देवाला आपण शरण केलं पाहिजे. काय शरण जायचं? आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक तेरे वीराजिमा सुख नाही वीराजिमा सुख नाही. तेरे वीराजिमा सुख नाही बाबा एरती माही गे दुःखाची जरती तेरती माई गे बाबा दुःखाची जरती त्या देवाला आपलं केल्याशिवाय त्या ठिकाणी सुख मिळणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, हे सगळं तुझ्याच हातात आहे. आणि म्हणून तू माझी याच्यातून सुटका कर. हा महाराज एक जर वर्णन केलं तर हा राजा धर्माचीच मूर्ती होता, बरोबर ना? राजाचं जर वर्णन केलं तर या जगतामध्ये एकमेव असा एक राजा होऊन गेला. अरे परप्रांतीयांना सुद्धा मान्य करावं लागलं. अरे पूरी दुनिया पे राज किया था उसने, जिसका जिस्म पौलाद का था. अरे मरते दम तक नहीं झुका किसी के सामने, क्यों हिंदुस्तान की औलाद था. राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून त्या राजाने आपल्याला या ठिकाणी आपण कीर्तन हे प्रवचन अखंड हिंदू धर्म कोणी दिला असेल त्या राजाने दिलाय. आणि म्हणून त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. दादा त्या राजाकरता कुणी कुणी प्रयत्न केले ऐका, त्याकरता सत्कर्म कोणी केले. पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी आयुष्यातला पन्हाळगड बघितला होता बरं का. आयुष्यातला पहिल्यांदाच पन्हाळगड बघितला. थोडासा आवाज वाढवा माझा. आयुष्यातला पहिल्यांदाच पन्हाळगड बघितला. आणि म्हणून पन्हाळ्याच्या काही पायथ्यातील तर निवाण जिगरबाज पोरांना असं वाटू लागलं की आता आपण शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये सामील व्हावं. आणि असं वाटू लागलं त्यांना की आता या शिवाजी महाराजांकरता आपण जगावं, या स्वराज्यासाठी मरावं, एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये होतं. परंतु त्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी एक नेवापूर गाव आहे. नेवापूर गाव पन्हाळगडाच्या पायथ्याशी. त्या गावामध्ये एक असा मावळा होता की त्याचं चाललंय राजांसारखं, अरे बोललंय राजांसारखं, जगावं तर शिवबासारखं आणि मरावं ते वाघासारखं, एवढंच त्याच्या डोक्यामध्ये. आणि निघाला शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये सामील होण्याकरता. ऐका, डिसेंबर महिन्यामध्ये तो शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये सामील झाला. आणि फेब्रुवारी महिन्यानंतर मार्च सुरू होणार तेवढ्यात शिवाजी महाराजांवर एक संकट आलं होतं. कोणतं संकट? सिद्धी जोवरचा वेढा त्या पन्हाळगडाला पडला. बरोबर, पन्हाळगडाला वेढा पडला. आता करायचं काय, याच्यातून तर सुटका करायची. अशा वेळेस माझ्या राजानं, माझ्या शिवबानं कधीच या ठिकाणी माझ्या राजानं शक्तीचा उपयोग जास्त केला, कायम युक्तीचा उपयोग जास्त केला. राजानं असं ऐकलं होतं की आपल्या मावळ्यामध्ये हुबेहूब दिसणारा एक मावळा आहे, त्याचं नाव शिवा काशी. बोलवलं, जा त्या शिवाला बोलून आणा, मला त्याला पाहायचंय. एक मावळा पळत पळत गेला आणि शिवाला बोलून घेतलं. शिवाला बोलवलं, शिवा अरे मी असं ऐकलं होतं की तू हुबेहूब माझ्यासारखा दिसतोय, परंतु आज मला प्रत्यक्ष पाहायचंय. शिव म्हटलं, होय राजा,
आत्ता जातो राजा तुमचा पोशाख अंगामध्ये चढून येतो. पळत पळत गेला शिवा काशीत शिवाजी महाराजांच्या महालामध्ये पळत पळत गेला आणि शिवाजी महाराजांचा अंगर चढवला. डोक्यामध्ये शिवाजी महाराजांचा टोप घातला, अंगात गळ्यामध्ये पंचरत्नाची माळ चढवली आणि राजांसमोर आले. राजे 2 मिनिटं नुसतं त्याच्याकडे पाहतच होते आणि जवळ आले म्हटले, हे शिवा, अरे भास होतो रे मला, माझंच प्रतिबिंब आरशात बघितल्याचा मला भास होतो. होय राज, होय, मग मी त्या सिद्धीला जाऊन भिडू शकतो. राज आश्चर्यचकित झाले. याला कस काय कळलं की मी सिद्धी जवळच्या भेटीसाठी याला पाठवणार आहे? राज म्हटले त्याला, तुला कस काय कळलं की मी सिद्धी जवळच्या भेटीसाठी तुला पाठवणार आहे? राज, ऐका राज, डिसेंबर महिन्यापासून तुमच्या सोबत राहतोय. तुमच्या काळजातला ठोका सुद्धा आम्हासनी काय सांगतो ना, हे सुद्धा आम्हासनी ठाऊक आहे. राज जातो आणि भिडतो त्या सिद्धी जवळला जाऊन. महाराज कडकडून त्या शिवा काशीदला मिठी मारली आणि ऐका, शिवा काशीदला मिठी मारली आणि कौतुकाची थाप आणि डोळ्यातले अश्रू जर पहिल्याच कोणत्या मावळ्यावर जर पडले असेल तर त्या शिवा काशीदच्या पाठीवर दोन्ही संगच पडले. कडकडून मिठी मारली आणि राजाला शांत केलं. राज, काळजी करू नका, आता जाऊन भेटतो त्या सिद्धी जवळला. आणि एका पालखीमध्ये विशाळगडाच्या दिशेनं शिवाजी महाराज निघाले आणि दुसऱ्या दिशेनं कोण निघालं? शिवा काशीत निघाले महाराज. परंतु शिवा काशी त्या सिद्धी जोवर पाशी पोहोचला. इकडे मात्र शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेले होते. आता मात्र त्या ठिकाणी त्या पायथ्याशी शिवा काशीत पोहोचला. आता पालखीतून उतरताना शिवा काशीत एक चुकी केली. कोणती चुकी? पालखीतून उतरताना शिवा काशीने आपला डावा पाय बाहेर टाकला आणि शिवाजी महाराज नेहमी पालखीतून उतरताना कोणता पाय बाहेर टाकला? उजवा. ही चुकी केली आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्या ठिकाणी आपल्या वडिलांचा बदला घेण्याकरता आला होता. त्या फाजल खानानं बघितलं, हे शिवाजी नाही हो सकता. सिद्धी जोवरला म्हटलं. सिद्धी जोवर म्हटलं, कस काय, क्यों, हे शिवाजी क्यों नाही हो सकता? त्याने बघितलं होतं शिवाजी महाराजांना, जवळून बघितलं होतं. शिवाजी महाराजांच्या डोळ्याच्या वर एक वार झालेला होता. त्याने त्या भेटीमध्ये बघितलं, हे शिवाजी नाही हो सकता. क्यों नाही शिवाजी हो सकता? ते म्हटलं, माझ्या वडिलांच्या भेटीमध्ये याच्या डोळ्याच्या वर एक वार, शिवाजी महाराजांच्या डोळ्याच्या वर एक वार झालेला आहे, हे शिवाजी नाही हो सकता. शिवा काशी थोडं थोडं चालू लागला. शिवाजी महाराजांचं चालणं आणि शिवा काशीचं चालणं हे जमीन आसमानाचा फरक होता. शिवा काशी थोडा थोडा चालू राहिला. महाराज मात्र त्या सिद्धी जवळची नजर आणखीनच त्याच्यावर पडली. हे शिवाजी नाही हो सकता. तलवार काढली, शिवा काशीचे तुकडे तुकडे केले आणि एका पिशवीमध्ये भरून विशाळगडाच्या दिशेने पाठवून दिले. मात्र इकडे मात्र शोक झाला. इतका शोक झाला की राजा मात्र आता शोकाच्या अनावर झाले. ऐका, मग राजा म्हटले, आता आपण त्या शिवा काशीच्या घरी गेलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराज त्या नेवापूरकडे निघतात. मात्र आता नेवापूर गावामध्ये त्या शिवाजी महाराजांचं अगदी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये स्वागत होतं. शिवाजी महाराज त्या शिवा काशीच्या घरी जातात आणि शिवाजी त्या शिवा काशीची आई त्या शिवाजी महाराजांचं औक्षण करते, घरात घेते. मात्र आता मात्र प्रसंग आला. ऐका दादा, शिवा काशीची आई त्या शिवा काशीच्या बायकोला सांगते, ए राजा आलात आपल्या घरी, जा काहीतरी तोंड गोड करण्यासाठी घेऊन ये. एका वाटीत तिने लगेच गुळ आणि एका तांब्यामध्ये पाणी आणलं. महाराज पाणी आणत आणि ते गुळ आणत असताना राजा म्हणतात, ए आई, त्याची काही गरज नाही, मी या ठिकाणी दुसऱ्याच उद्देशाने आलोय. असं म्हटल्यानंतर महाराज दुसऱ्या उद्देशाने म्हटल्यानंतर त्या आईच्या काळजामध्ये धस्स झालं आणि विचारलं, काय उद्देश आहे? तेव्हा महाराज ते राजा 2 मिनिटं थांबले आणि ते त्या ठिकाणी ती गुळाची वाटी आणि तो तांब्या ठेवून घेतला. राजा बसले, खाली बसले आणि तेवढ्यात आई म्हटली, राजा एकटाच आलात, अजून दुसरं कोणी आलं नाही, एवढ्या मोठ्या संकटातून तू वाचून आलात, माझ्याकडे येण्यापेक्षा त्या जिजाऊ महासाहेबांकडे जायचं, माझ्याकडे कशाला आला? तेव्हा शिवाजी महाराजांना सांगितलं, ए आई, वाईट वाटून घेऊ नको, रडू घेऊ नको, परंतु एक आई, तुला या ठिकाणी मी कडू बातमी देण्याकरता आलोय. असं म्हटल्यानंतर ती आई म्हटली, ए राजा थांब, कडू बातमी हीच ना की माझा शिवा राहिला नाही, ही बातमी देण्याकरता तू या ठिकाणी आलाय ना? हे मला माहितीये शिवा, माझा शिवा राहिला नाही मला माहिती. शिवाजी महाराज म्हटले, कस काय माहिती? ती म्हटली, वेशीतून येताना तुला एकटाच बघितलं, त्यावेळेस कळालं की माझा शिवा राहिला नाही. नेहमी तुम्ही येताना माझा शिवा तुमच्या भोवती कुठेतरी असतो, परंतु आज तो दिसला नाही, याचा अर्थ शिवा राहिला
नाही असं म्हटल्यानंतर त्या आईनं शोक येत ती रडू लागली, शोक करू लागली, आई रडू लागली, आकांत करू लागली. त्यावेळेस राजा म्हणतात, हे आई शोकावर, तुझा पुत्र या मातीसाठी खर्च झालाय, शोक करू नको आई. असं म्हटल्यानंतर त्या आईने डोळे लाल बंद तापवले आणि राजावर भडकली. राजाला म्हटली, हे राजा, हे शिवबा, अरे कोण म्हणतंय माझा पुत्र गेलाय म्हणून मी रडते, कोण म्हणतंय माझा शिवा गेलाय म्हणून मी रडते. राजा रडू याच येतंय, आज मला तुझ्या बरोबर पाठवायला दुसरा शिवा नाही याच मला रडू. जीवनामध्ये काय महत्वाचं असेल ते फक्त आपलं सत्कर्म आहे. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए ए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हो 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 हो. त्यासाठीच आपला या ठिकाणी जन्म झालाय आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की त्या शिवबा राजाचे आपल्यावर अगणित उपकार आहे का. आता या ठिकाणी आपला वेळ किती राहिलाय, 9 वाजलेत. एक पोवाडा होऊ देऊ आणि आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी समारोप करणार आहे. धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर, जर बाजूनी पाणी दुष्ट मुगला, बाजूनी पाणी दुष्ट मुगला, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंका भिडे गगनास जी, कीर्तीचा डंका भिडे गगनास जी. हे मुजरा मानाचा, हे मुजरा मानाचा शाहिराचा, महाराष्ट्र भूचा शरणात. धन्य तिची जाऊ माऊली, तिच्या हाती पाण्याची दोरी, ती देशाचा उद्धार करी. अरे त्या माय माऊलीनं शिवबा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं. तो शिवबा राजा कसा होता, वयाच्या 16व्या वर्षी त्या राजानं तोरण्याला तोरण बांधलं, तोरण्याला तोरण बांधलं आणि मर्द मावळा जमा केला. तो माझा मर्द मावळा कसा होता ऐका. सह्याद्रीचे शूर मावळे सह्याद्रीचे शूर मावळे, जरी कोवळे रंग सावळे, प्राण देती शोभा खान, प्राण देती शोभा खान. 16 वर्षात तू बातर असा सूर छत्रपती आहे नारजी. अशा त्या शिवबा राजानं मर्द मावळा जमा केला आणि तो मर्द मावळा कसा होता, रंगानं सावळा होता, कोवळा होता आणि तो जैतीच्या रक्षणाकरता या ठिकाणी आपल्याला सापडला. खऱ्या अर्थानं असा माझा राजा, त्याला पकडण्यासाठी त्या खानानं तबकात मांडलेला विडा उचलला आणि काय म्हटलं, अरे मैं लाऊंगा शिवाजी को चिंता या मुर्दा, असं म्हटला तो. आणि तबकात मांडलेला विडा उचलला आणि म्हटला, मी त्या शिवाजीला घेऊन येऊ जिवंत किंवा असं काहीतरी करून मी त्या शिवाजीला घेऊन महाराज. आणि असं करून करून तो खान निघाला, मजल दर मजल करत त्या ठिकाणावर निघाला. खान कुठं आला, कुठं आला, तुळजापुरात आला खान, तुळजापुरात. आणि तुळजापुरात आल्यानंतर त्या भवानी मातेचा समळ वाजू लागला. अनधी निर्गुण प्रकट, अनधी निर्गुण प्रकट
खानानं तुळजापूर सोडलं, खानानं तुळजापूर सोडलं. खानाच्या डोक्यात फक्त एकच विचार होता. काय विचार होता? मी कधी त्या शिवबाला पकडतोय, कधी त्या टपकात नेऊन उभा करतोय. खानाच्या डोक्यात फक्त एकच विचार होता आणि खान निघाला. खानानं तुळजापूर सोडलं. खान आता कुठं आला? पंढरपुरात आला. आणि पंढरपुरात आल्यानंतर काय वाजू लागलं? पांडुरंगाचा मृदुंग वाजू लागला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ताळी हा. पंढरपुरात आल्यानंतर पांडुरंगाचा मृदुंग बोलू लागला. खानानं पंढरपूर सोडलं. खानाच्या डोक्यात फक्त एकच विचार होता. मी त्या शिवबाला धरतोय कधी, धपकात नेतोय कधी. खानाच्या डोक्यात फक्त हाच विचार. पण मात्र इकडे शिवनेरी गडावर ती जिजाऊ मासाहेब त्या शिवानी आई पाशी गेली, जगदंबे पाशी गेली. आणि जगदंबे पाशी गेल्यानंतर त्या माय भवानीला प्रार्थना करते. देई स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहुनी संकटी पाठीला. तुझे करू धावग हाकेला, आई भवानी तुळजा भवानी शिवानी माते बळ दे ग त्याला. आणि असं म्हणत म्हणत मातेनं प्रार्थना केली. जगत रजननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो, प्रार्थना केली. माझं लेकरू आज त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी जातोय, त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी जातोय, त्याला यश दे. कोणाजवळ प्रार्थना केली? जगदंबेपाशी प्रार्थना केली. मात्र इकडं आता शिवाजी महाराज त्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले. आणि महाराज भेटीची वेळ ठरली. अखेर मंडळी भेटीची वेळ ठरली आणि ती भेट झाली. कशी म्हणा? भेट दोघांची झाली आणि आता भेटीची वेळ झाली. आलिंगन दिलं राजाला, आलिंगन दिलं राजाला, कप्तान दावी मानाला, वार कट्यारीचा त्यानं केला. कोणाला? शोभा राजाला पाठीला वार केला. वार कट्यारीचा त्यानं केला. राजानं डाव ओळखीला, राजानं डाव ओळखीला. खान काहीतरी दुसरा डाव मांडतो. राजानं काय केलं? डाव ओळखला. राजा तयारीतच होता. राजानं काय केलं? वाघ नाख्या होत्या, वाघ नाख्या. राजानं हातामध्ये वाघ नाख्या का? राजानं काय केलं? राजानं वाघ नाख्यानं वार केला. कोथळा बाहेर काढला, कोथळा बाहेर काढला. फाडीले त्याच्या उदराला, त्याच्या उदराला फाडलं. फाडल्यानंतर तो खान काय म्हणू लागला? त्यावेळेस त्याच्या प्राणाला बोलू लागला. बघ जिया म्हणून खान तो बोली प्राणाला जी, बोली प्राणाला जी, बोली प्राणाला जी, बोली प्राणाला जी, बोली प्राणाला जी. आणि अशा समयाला त्या ठिकाणी त्या खानाचा अंगरक्षक कोण होता? सय्यद बंड. सय्यद बंड हा इतिहासाचे जाणकार मंडळी तुम्ही आहात. तो सय्यद बंड त्या ठिकाणी होता. त्या सय्यद बंडाने काय केलं? जाणून अशा समयाला, जाणून अशा समयाला सय्यद बंड त्याच वक्ताला शुभावरती वार करण्याला, शुभावरती वार करण्याला धावत धावत आला. ज्या हातानं तलवार चालवणारा, त्या हातानं वार करणार ना, तेवढ्यात शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जीवा 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 त्या ठिकाणी पळत पळत आला, पळत पळत आला.
वंटा ज्या हाताने तलवार चालवणार त्या हातावर तलवार चालवली आणि तो हात तुटून पडला बाजूला, हात तुटून पडला बाजूला आणि अखेर माझ्या शिवाचा प्राण कोणी वाचवला असेल? होता जीवा म्हणून, होता जीवा म्हणून शिव माझा प्राण वाचला गी, प्राण वाचला गी. जाणून अशा समयाला सय्यद वंटा त्याच भक्ताला शिवबावरती वार करण्याला, जाणून अशा समयाला शिवबावरती वार करण्याला. आणि अशा वेळेस त्या जीवानं त्या शिवाजी महाराजाचं होता जीवा म्हणून शिव माझा प्राण वाचला गी, प्राण वाचला गी, प्राण वाचला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि अशा प्रकारे त्या जीवानं शिवाजी महाराजांचं रक्षण केलं. आता पोवाडा कदाचित तरुणांनी ऐकला असेल, परंतु तरी तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचा योग प्राप्त झाला. खऱ्या अर्थानं जर त्याकरता जर आपल्याला शिवाजी महाराजांचं जर प्राप्त करायचंय तर जीवनामध्ये मी अभंग तोच घेतलाय, कर्म आणि वर्म या दोन गोष्टीची सांगड घाला. आपण नक्कीच त्या जीवनाच्या जन्म मृत्यूरूपी संसार सागराच्या पैल तीराला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दारू आणि राहिलेल्या 2-4 मिनिटांमध्ये आपण आपली सेवा समाप्त करू. विठोबा रखुमा, जीवनामध्ये काय महत्वाचं जर असेल तर जीवनामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, एक कर्म आणि एक वर्म. दुसरी कर्म जर चुकलं तर ते भोगावं लागतं, केले कर्म झाले. आणि वर्म जर चुकलं तर ते चुकली या वर्म फेरा पडे. आणि या 2 गोष्टीची जर सांगड घातली बरं का दादा, तर आपण नक्कीच त्या जन्म मृत्यूरूपी संसार सागराच्या पैलतीराला गेल्याशिवाय राहत नाही. आणि वर्म चुकल्यानंतर काय होतं सांगून जाईल. अगदी माझ्याकडे 5 मिनिटं आहे. अगदी आता मला उद्या भरपूर प्रवास करायचा आहे, तरी मला सकाळचं 4 वाजता गाडी चालू करावं लागेल, ऐका, तरी सांगून जाईल. ऐका, वर्म चुकल्यानंतर काय होतं. आता सध्या मुलीच्या बापाला भलतच मार्केट आहे, म्हणजे मुलीचा बाप सध्या टेन्शन घेत. तरुण मंडळी तुम्ही काय नाराज होऊ नका बरं का. हा मुलीचा बाप म्हणतो बघा, आपण आशे कसे आपण असे, तुम्हाला काही करता आलं तर मुलीचा बाप सध्या टेन्शन घेत नाही. आणि मग महाराज एक असंच लग्न जमलं. वर्म सांगतो बरं का, मी बाजूला बोलत नाही. वर्म सांगतोय तुम्हाला. ते म्हटलं आपलं लग्न तर जमलंय, मग आता द्यायचं घ्यायचं काय. मुलीचा बाप म्हटला आपण काय, आपण असे, तुम्हाला काय करता आलं तर करा, नाही तर राहिलं. मुलाचा बाप म्हटला काय देऊ नका, फक्त आमचं जेवढं वराडी ना, आमचं वरुंडीचं वराड येणार आहे तेवढं वरुंडीचं वराडाला फक्त चांगलं चुंगलं जेवण घाला. मुलीचा बाप लगेच जेवण. आता इथं आचार्य आहे कोणी, आचार्याकडे गेला. आचार्याकडे गेला आणि म्हटला आमची एवढी लाडू डाळ भात पुरी भाजी एवढं ऑर्डर लिहून घ्या. आचार्याने महाराज ती ऑर्डर लिहून घेतली. लग्नाचा आदला दिवस उगवला गेला आणि ते आचार्य त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याकरता गेला. आता महिला मंडळ तुम्ही जरा बोला, मोकळे व्हा. लाडू तयार करण्यासाठी जो आपण पाक तयार करतो, पाक तो पाकाची जर चाचणी हुकली तर लाडू कसे होतात? गोड नाही होती.
हा लाडू निबर होतात. आणि मग महाराज त्या आचार्याकडून ती लाडू तयार करण्याची चाचणी हुकली, त्याच्याकडून ते लाडू तयार करण्याचं वर्म हुकलं. आणि महाराज लग्न लागणार होतं उद्या 2 वाजता लग्न लागणार होतं. लग्नाचा दिवस उगवला गेला. 2 वाजता लग्न लागणार. लग्न 2 वाजताचं लग्न लागलं. 4 वाजता वरड महाराज आपलं वरुंडीचं वरड जरा तापाडे. हा वरुंडीचं वरड म्हणजे वरुंडीच्या वराडाला सांगावं लागत नाही. वरुंडीचं वराड म्हणजे नियोजनातच बसतं. आज असे बसलेत का नाही, फक्त असं झालं का पंक्ती तयार. पंक्ती तयार 2 मिनिटात पंक्ती तयार. आणि महाराज पंक्ती तयार झाल्या. पंक्ती तयार झाल्यानंतर आता लाडू डाळभात पुरी भाजी वाढले गेले. खरं सांगा तुमचा हात कशाला जाईल? धन्य माता लाडूला हात गेला, पण लाडू काय हातानं फुटना. यांना वाटलं लाडू काय हाताने फुटत नाही. मग हे म्हटले आता महाआघाडी सत्ता स्थापन केल्याशिवाय काय जमणार. मग काय झालं, वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते. पण महाराज बर का पांडू दादा, वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते कट्टर नव्हते. ते रातोरात पक्ष सोडून गेले. पण मधला काय फुटला नाही फुटला. मधला लय कट्टर होता महाराज. असे जर कट्टर नेते जर आपल्याला मिळाले तर भाग्याचे महाराज. मधला काय फुटला नाही. महाराज तसा सगळीकडून अभ्यास करून आलाय का. हा मधला काय फुटला नाही. याला वाटलं असं काय फुटत नाही. मग मुलाचा बाप त्या कचेरी पाशीच बसला होता. मुलाच्या बापाने काय केलं, इथं घेतला लाडू बर का, इथं घेतला आणि म्हटलं असं केल्यानंतर लाडू फुटन. पण याला काय माहिती 2 शिरा संघच उपटून येतील. हे असं केलं महाराज, 2 शिरा संघच उपटून आल्या. पण लाडू काय वाटलं लाडू काय असं फुटत नाही. मुलाचा बाप त्या कचेरीच्या दरवाजा जवळ बसला होता बर का. दरवाजा जवळ बसला होता. त्याने काय केलं, त्या दरवाजाची सापट असते बघा, सापट असते, त्या सापटीमध्ये लाडू घातला. जे दरवाजा जोरात वाढला, अख्खा दरवाजा बिजागरीसही तुटून आला. पण लाडू फुटला नाही महाराज. मुलाचा बाप वैतागलं. जेवाच्या ताटावरून उठलं. आता मुलीचा बाप इकडे, मात्र मुलीच्या बापात जेवण होतं ना, तिकडे म्हणायचं पोरांना जी वाढीत होती ना पोरांना म्हणायचं, पोरं बघून वाढा रे, पोरं बघून वाढा. का तर त्याचं जेवण होतं ना, सगळं तर गोड व्हायचा. हा आणि हे आलं कोण, मुलाचा बाप आलं आणि मुलीच्या बापाची धरली कॉलर. भर माणसात कॉलर धरल्यानंतर आता मुलीचा बाप काय शांत राहील का. मुलीच्या बापाने मुलाच्या बापाची कॉलर धरली. महाराज भांडणं सुरू झाली. आता वरुंडीचं वरड जरा तापड होतं. वरुंडीचं वरड जेवता उठलं. आता ते लग्न नेमके अशाच ठिकाणी होते. आता इथं थोडी दगाडी मारायला. हा बघा आता हे पटांगण कसं आहे, इथं थोडी दगाडी सापडणार आहे. मग कशाने मारला असेल, लाडूनी मारलं आणि भांडणं झालं. हे कशामुळे झालं. क्या बात आहे, वा वा. हा लाडू तयार करण्याचं वर्म चुकलं. आणि मग तुकोबाराय म्हणतात, चुकली या वर्म फेरा पडे. आणि जीवनामध्ये म्हणूनच जर जीवन जगायचंय तर या 2 गोष्टींचं साम्य राखा. एक कर्म आणि दुसरी वर्म. या 2 गोष्टी जर जीवनामध्ये जपल्या तर या जन्म मृत्यूरूपी संसार सागराच्या पैलतळाला जाण्यासाठी आपल्याला कोणीच अडू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली. या ठिकाणी आयोजित केलेला हा सोहळा शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान वरुंडी आयोजित असलेला सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे.